चटकदार बाय मोहिनीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण जाळीदार अनारसे बनवलेले आहेत। अनारसे बनवणं बिलकुल अवघड नाहीये, अगदी सोपं आहे। जर तुम्ही अशा प्रमाणात तांदूळ आणि गूळ घेतला आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही अनारसे बनवले तर ते जाळीदार तर होतातच। बऱ्याच वेळा अनारसे तेलामध्ये सोडल्यानंतर ते विरघळतात, पण तुम्ही अशा पद्धतीने अनारसे करून पहा, अगदी छान कुरकुरीत आणि जाळीदार अनारसे बनतात। तर अशाच नवनवीन आणि दिवाळी फराळासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण अनारसे बनवायला सुरुवात करू। तर या ठिकाणी आपण अर्धा किलो तांदूळ 3 दिवसाकरता भिजत ठेवलेला होता। पहिल्या दिवशी तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि तांदूळ बुडेल इतपत पाणी घालायचं आहे आणि पुढचे 3 दिवस तांदळामधलं पाणी रोज बदलायचं आहे। पुन्हा पाणी घालून तांदूळ तसाच ठेवायचा आहे। 3 दिवस तांदूळ अगदी छान भिजले गेलेले आहेत। आज चौथा दिवस आहे। आता आपण तांदूळ व्यवस्थित 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे। एका चाळणीमध्ये तांदूळ काढून घेऊयात आणि अर्धा तासाकरता आपण तांदूळ निथळत ठेवायचा आहे। या ठिकाणी अर्धा तास झालेला आहे। तांदळामधलं पाणी हे निथळलेलं आहे। एका सुती कपड्यावर आपण तांदूळ घालायचा आहे आणि 2 तासाकरता तांदूळ असाच ठेवणार आहोत। आणि तांदूळ उन्हात वाळवून घ्यायची बिलकुल गरज नाहीये, घरातच तांदूळ वाळवायचा आहे। तांदूळ वाळवण्यासाठी मी फॅन देखील लावलेला नाहीये, तर त्याकरता मी 2 तास तांदूळ असाच ठेवलेला आहे। जर तुम्ही फॅन लावणार असेल तर अर्धा तासात तांदूळ वाळून तयार होतो। तांदूळ आपल्याला अगदी कडकडीत वाळवून नाही घ्यायचा, थोडासा ओलसर असायला हवा। अशा पद्धतीने तांदूळ थोडासा ओलसर असायला हवा। आता 2 तास झालेले आहेत। आपण तांदूळ वाटून घेऊयात। आता थोडा थोडा तांदूळ आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे आणि बारीक गाळणीने आपण तो गाळून घ्यायचा आहे। आणि अशा पद्धतीने रवाळ तांदूळ जो राहिलेला आहे तो पुन्हा आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत। तर अशाच पद्धतीने आपण सर्व तांदूळ हा वाटून घ्यायचा आहे। आणि ह्या ठिकाणी एक सांगायचं राहून गेलं, तुम्ही कोणताही तांदूळ वापरलात तरी चालेल, काहीच हरकत नाही। अगदी रेशनिंगचा तांदूळ जरी वापरला ना तरी चालेल। या ठिकाणी आपला सर्व तांदूळ वाटून आणि गाळून तयार आहे। आता 1 चमचा आपण वेलची पूड घातलेली आहे। हवी असेल तर तुम्ही जायफळ पूडही या ठिकाणी वापरू शकता। आता 500 ग्रॅम आपण तांदूळ घेतलेला आहे। 500 ग्रॅम तांदळाचं पीठ आहे, तर 300 ग्रॅम आपण गूळ कापून घेतलेला आहे। आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पीठ घालायचं आहे आणि त्यामध्ये थोडा थोडा गूळ घालायचा आहे आणि हे वाटून घ्यायचं आहे। पीठ आणि गूळ मिक्स करायला जास्त वेळ लागतो, तर अशा पद्धतीने जर आपण मिक्सरमध्येच गूळ आणि पीठ फिरवून घेतलं तर आपली मेहनत ही कमी होते। तर अशा पद्धतीने आपण सर्व गूळ आणि पीठ हे एकत्र छान वाटून घेतलेलं आहे। आता तुम्ही पाहू शकता आपली मेहनत ही किती कमी झालेली आहे। अवघ्या 5 ते 7 मिनिटात पीठ अगदी छान मिक्स होणार आहे। 500 ग्रॅम तांदळाकरता 300 ग्रॅम गूळ अगदी परफेक्ट आहे। जर तुम्हाला गोड जास्त हवं असेल तर 400 ग्रॅम गूळ तुम्ही घेऊ शकता, पण जर गुळाचं प्रमाण हे जास्त झालं तर अनारसे जेव्हा आपण तेलात सोडतो तेव्हा ते विरघळण्याची शक्यता ही जास्त असते। या ठिकाणी अनारसेचं पीठ हे तयार आहे। आता आपण हे पीठ एका डब्यामध्ये 3 दिवसाकरता झाकून ठेवायचं आहे। या ठिकाणी 3 दिवस झालेले आहेत। आपण डब्याचं झाकण काढूयात आणि तुम्ही पाहू शकता पीठ अगदी छान मुरलेलं आहे। पीठ आपण एका ताटात काढून घेऊ। आता मला इतक्याच पिठाचे अनारसे बनवायचे आहेत आणि बाकीचं पीठ मी हे असंच डब्यामध्ये ठेवणार आहे। हे पीठ बाहेर 2 ते 3 महिने अगदी छान राहतं आणि जर फ्रीजमध्ये ठेवलं 6 महिने अगदी छान टिकतं। या ठिकाणी पीठ थोडं कोरडं वाटत आहे, तर जसं हवं तसं अगदी 2 ते 3 थेंब दूध घालून पीठ अगदी छान एकसारखं करून घ्यायचं आहे। पण दुधाचा वापर अगदी जास्त करायचा नाहीये, कारण पीठ जर सैल झालं तर अनारसे विरघळू शकतात। तर त्याकरता अगदी लागेल तसं 2 ते 3 थेंब आपण दुधाचे घालणार आहोत आणि पीठ छान एकसारखं करून घ्यायचं आहे। पूर्ण पीठ एकसारखं करण्यासाठी मला 3 चमचे दुधाची आवश्यकता लागलेली आहे।
तर तुम्ही पाहू शकता अनारसेचं पीठ तयार झालेलं आहे। आता आपण गोळे करून घेऊ। चला मग तर गोळेही तयार आहेत। खसखस घ्यायची आहे आणि अनारसे करायला सुरुवात करूयात। तर अशा पद्धतीने आपण अनारसे छान बनवून घेऊयात। तुम्ही पाहू शकता अगदी इझिली अनारसे बनलेले आहेत, कुठेही ते फाटलेले नाहीयेत। पीठ अगदी छान आणि परफेक्ट झालेलं आहे। तेलाचा हात घ्यायचा आहे आणि अनारसे बनवायचे आहेत। तर अशा पद्धतीने आपण सर्व अनारसे हे तयार करून घेतलेले आहेत। एका साईडला आपण तेलही गरम करायला ठेवलेलं आहे। आता आपण अनारसे तळायला घेऊयात। एकदा चेक करायचं आहे की तेल गरम झालं आहे की नाही। तेल गरम झाल्यावर मध्यम आचेवर गॅस ठेवायचा आहे आणि अनारसे सोडताना खसखसची बाजू ही वरच्या साईडला करायची आहे आणि अशा पद्धतीने अनारस्यांवर तेल घालायचं आहे। आणि ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती सुंदर कुरकुरीत आणि जाळीदार अनारसा तयार आहे। कुठेही अनारसा विरघळलेला नाहीये आणि अगदी छान कुरकुरीत आणि जाळीदार झालेला आहे। अनारसा 2 मिनिटाकरता झाऱ्यावर असाच ठेवायचा आहे की जेणेकरून एक्स्ट्रा तेल हे खाली पडेल। तर अशाच पद्धतीने आपण सर्व अनारसे हे तळून घ्यायचे आहेत। अनारसे तळल्यानंतर आपण चाळणीवर ठेवणार आहोत की जेणेकरून एक्स्ट्रा खाली पडेल किंवा टिश्यू पेपरवरही तुम्ही अनारसे काढू शकता। तर अशा पद्धतीने आपले जाळीदार अनारसे तयार आहेत। अनारसे अप्रतिम झालेले आहेत। तर अशा पद्धतीने तुम्ही अनारसे करून पहा आणि मला सांगा कसे वाटले ते। तर अशाच नवनवीन आणि दिवाळी फराळासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।